गेला गेला वात आला आला हाताला. अरे येऊ दे ना. काय बोलतो आम्ही शिवाय देत नाही. इकडे जाणार बघेल कोणतरी. विक्रम इलेव्हन या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. पंच मॅच सुरुवात करायची आहे. वेळेचं बंधन आहे. पंच विकेट कीपर तू आपल्या जागेवर जा. विकेट कीपर गो बॅक. मॅचला करायची सुरुवात. विक्रम इलेव्हन वैयक्तिक पहिलं थोडस या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो केदार, आमचा सहकारी. कालच्या सत्रापासून स्कोरर होता तो आपला केदार. सामना करेल सर्वेश. खूपच सुंदर असा चेंडू. बॉल वळवण्यात माहीर असा केदार. खूपच सुंदर असा लेग स्पिनचा मारा केदार यांच्या मार्फत. फलंदाजाच्या पायावर जाऊन चेंडू आदळलाय. या ठिकाणी माझे सहकारी समालोचक तसेच प्रभाग क्रमांक 205 चे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख माननीय श्री मनोजी पांडे यांनी कडकडाटी प्रहार पहिल्या चेंडूवरती संकेत यांच्या बॅटमधून येतोय. तसेच सीमारेषा पार येतोय महालक्ष्मी चौकार. खूप सुंदर असा फटका संकेतांचा पहिल्या चेंडूवरती. सेमीफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये उपशाखाची वाढती धावसंख्या पांडे यांनी मी मनोजी पांडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे आणि या महत्त्वपूर्ण अशा सेमीफायनलच्या सामन्यात आपलं समालोचनाचं या ठिकाणी भूमिका बजवायची आहे. संघाची धावसंख्या झाली ती आता 7. आणि कार्तिकेचा खूपच सुंदर असा चेंडू. संकेत आहे फसला आणि तंबूत जाऊन परतला. पहिला धक्का संकेत यांच्या स्वरूपात. भावेश युवा मंच संघाला धावसंख्या झाली ती 7. चेंडू झाले ते 5. दोघं बोलूया जरा 5 मिनिटं तरी मला थांबू दे जरा. 5-10 मिनिटाची दोघं बोलूया आपण. कंटिन्यू ठेवूया. पूर्ण बोला. आपण दोघं कॉमेंट्री करणार. मलाही मजा येणार. मी पण हिंदी मध्ये बोलणार तुमच्या सोबत फुल. नाही माझा मत असं आहे की तुम्ही मराठी बोला मी हिंदी मध्ये. चालेल चालेल. ए जरा जागा आहे इथे खाली करा. या ठिकाणी थोड्याच वेळात समालोचकांची जुगलबंदी आता आपल्याला पाहायला मिळेल. माझे सहकारी मनोजी पांडे हे हिंदी मधून आता थोड्याच वेळात समालोचन करतील. आपल्या सर्वांना एक चांगली अशी समालोचन आपल्याला आता थोड्याच वेळात ऐकायला मिळेल. एक चांगली अशी जुगलबंदी आमची थोड्याच वेळात तुम्हा सर्वांना प्रेक्षकांसाठी. स्ट्राईकला आलाय मॅन इन फॉर्म भावेश युवा मंचाचा अष्टपैलू खेळाडू सुहास. एका षटकाच्या समाप्तीनंतर भावेश युवा मंच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. या ठिकाणी थोडस फिल्डिंग मध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न विक्रम इलेव्हन संघाचा अतिशय महत्त्वपूर्ण अशा सामन्यात. सर्वेश मालप सुनील शुक्ला भाई करता डॉक्टर मुलीला बुखार आलाय. मी जरा 10 मिनिटात जाऊन काय करणार. इट्स ओके. चिकन खाऊन पण दे.
धावसंख्या झाली ती 12. सॉरी, स्कोरर सेमीफायनलचा सामना आहे, थोडीशी चूक होता कामाने. धावसंख्या झाली ती 10. 8 होता 8. क्षमा असावी, स्कोरर कडनं चूक होत आहे, क्षमा असावी. वडापाव खातोय ना त्याच्यामुळे लक्ष नाही. वडापाव खातोय ना लक्ष नाही. त्याने डबल दिले 2-2 रन, दोनदा लिहिले. आम्ही बसलोय इथे. किती बॉल झाले? 3 बॉल. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन सुहास आणि सर्वेश यांच्या मार्फत. धावसंख्या झाली ती आता 3 चेंडू 12 धावा. सुंदर असा फटका सर्वेश चोरगे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा प्रहार सुहास यांच्या बॅट मधून. पंचांचा इशारा. 2 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. ओव्हर झाली का? नाही अजून एक 1 टू गो. 15 1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खूपच सुंदर असं रनिंग. थोडस या ठिकाणी आपल्या मंडळाचे हितचिंतक विनायक पवार यांचं या ठिकाणी स्टेजवरती आगमन झालेलं आहे. वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भावेश युवा मंच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16. 16 ना आत्ताच बोललो. अरे भाई आपल्याला येणार नाही, सगळं येणार. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो अविनाश. सुंदर असा फटका, खणखणाती प्रहार, एक चाबूक असा फटका या ठिकाणी सुहासच्या बॅटमधनं जोरदार तयार झाला पाहिजे. सुहासच्या या चौकारासाठी एक खणखणीत असा फटकार सुहास यांचा. सुंदर सुहास यांच्यासाठी लगातार 3 चौकार आपण जर या षटकामध्ये लगावले तर यशवंत गोरड यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक सुहास यांच्यासाठी. पाहूया सुहास आणि पंच शंकर यांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर वाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. वाढती धावसंख्या झाली ती 21. या ठिकाणी कॉमेंटेटर कस आणि थोडीशी नजर म्हणावी लागेल ती सुहासच्या फलंदाजीला. ताळमेळमध्ये गडबड, नजर हटी, दुर्घटना घटी. सुहास फसला आणि तंबूत जाऊन परतला. संघाची धावसंख्या झाली ती 21. बॉल किती झाले? 2 चेंडू झालेत या षटकातील. 4 चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका यशच्या बॅटमधनं. खणखणीत प्रहार. मागील सामन्यामध्ये देखील सुंदर अशी फलंदाजी केली होती यश यांनी. सुंदर असा फटका पहिल्या चेंडूवरती. संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती आता
22. एकला दुसऱ्याला पहिला धावसंख्या झाली ती आता पंच कोण आउट आहे 22. सर्वेश यांना धावचित केले ते पंच शंकरांनी. चार बॉल ना बॅट्समन आहे विनोद. पुन्हा एकदा अविनाश यांचा सामना करेल तो यश. बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील धावसंख्या झाली ती 23. सुंदर असा ऑफसेटच्या दिशेने टोला चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. मला पाणी काढ आईचं. आहे तिकडे 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 ठेवलं पुढे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असं षटक घेऊन आलाय तो अष्टपैलू खेळाडू विक्रम 11 संघाचा सर्वेश मालप. स्ट्राईकला आहे विनोद. धावसंख्या झाली ती 24. पाहूया शेवटचे 6 चेंडू. या ठिकाणी जयेश कदम साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुंदर असा फटका परंतु केवळ एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण सर्वेश मालप यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. नशिबाची साथ या ठिकाणी यश यांना काही मिळत नाहीये. शेवटचं षटक. धावसंख्या झाली ती आता 27. धावसंख्या झाली ती 27. पंच आताच नोचा इशारा करायचा पाठी. पंच स्कोरचा लक्ष नाही. नो बॉल आहे. दोनच चेंडू झालेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष यांच्या मार्फत. स्ट्राईकला आहे तो विनोद. सुंदर असा ग्राउंडेड शॉट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लकी यांच्या मार्फत बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावसंख्या झाली ती आता 30. आणि या ठिकाणी जयेश कदमच्या क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघासाठी एक महत्वाची धाव त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर असा फटका यशच्या पाठमधून लेक्सच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावावरती धावचित होत आहेत ते विनोद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर भावेश युवा मंच या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31. विक्रम 11 आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडूत 32 धावांची गरज. 24 चेंडूत 32 धावा. गणेश बगचा राजा आपण आलेली
नोंद या ठिकाणी करायची आहे. गणेश बागचा राजा संघ आलेला आहे या ठिकाणी. मुंबईची श्री महालक्ष्मी आपली देखील नोंद. मुंबईची श्री महालक्ष्मी कृपया हात वरती करायचे आहेत. मुंबईची श्री महालक्ष्मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की विजय नागवेकर उर्फ बाबू यांना कॉल करायचंय. नितीन शिंदे यांना विनंती आहे की मुंबईची श्री महालक्ष्मी या संघाला लवकरच बोलवून घ्यायचंय. गणेश बागचा राजा विरुद्ध मुंबईची श्री महालक्ष्मी या दोन्ही संघांमध्ये महाअंतिम सामना थोड्याच वेळात खेळवला जाईल. पब्लिक जाते. या ठिकाणी प्रथम इच्छापूर्ती महालक्ष्मी प्रीमियर लीगचा अंतिम सामना खेळवला जाईल. त्यानंतर गणेश बागचा राजा विरुद्ध मुंबईची श्री महालक्ष्मी या दोघांमधील अंतिम सामना खेळवला जाईल. पहिला अंतर्गत प्रीमियर लीगचा महाअंतिम सामना व या मॅच नंतर लगेचच खेळवला जाईल. त्याच्यानंतर गणेश बागचा राजा आणि मुंबईची श्री महालक्ष्मी या दोन्ही संघांमधील अंतिम सामना खेळवला जाईल. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या दोन सामन्यापूर्वी एक सामना झाला होता मुक्ताई विरुद्ध चैतन्य रॉयल. त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार त्या ठिकाणी थोडासा मित्रांनो राहिलेला होता. मुक्ताई विरुद्ध चैतन्य रॉयल या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय नन अदर दॅन त्याची मूर्ती लहान कीर्ती महान असा मुक्ताई संघाचा ओपनर आणि अष्टपैलू खेळाडू निलेश दारवडकर आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. निलेश दारवडकर. राजेश मालप आणि निलेश जाधव कृपया आपण स्टेजवरती येण्याची विनंती. मी राजेशजी मालप आणि निलेश जाधव यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. जगदीश शिंदे आपण देखील स्टेजवरती यायचंय. सुंदर असा फटका सर्वेशच्या बॅटमधून. सुंदर असं कव्हर ड्राईव्ह. सर्वेश देखील तितकाच एक आक्रमक फलंदाज. शांत आणि संयमी खेळी सर्वेश मालप. सुंदर असा फटका अविनाशचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण सर्वेश कोट चोरगे यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा कट करून ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअरच्या दिशेने लगावलेला चेंडू परंतु केवळ एकच धाव. सुंदर अशी फलंदाजी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 4 चेंडू 4 धावा. या ठिकाणी मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नन अदर दॅन निलेश दारवडकर. कॅमेरामॅन स्टेजवरती फोकस करायचे. समोरील कॅमेरामॅन निलेशजी दारवडकर सामनावीर विजेता पुरस्कार विजेता. अंपायर आपला निर्णय. अंपायरांनी अपील फेटाळून लावलेला आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन येतोय सुहास. सामना करेल अविनाश. पुढे ठेवून टोला चेंडू ग्राउंडेड शॉट. सुंदर असं क्षेत्ररक्षण यश यांचं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर विक्रम 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती केवळ 5 धावा. 18 चेंडू 27 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 27 धावा. हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये जाण्यास प्रवेश मिळवायचा असेल 18 चेंडूत विक्रम 11 संघाला 27 धावांची गरज.
तिकडे पाठव नाही ए नितीनदा नितीनदा कॅमेरामॅनला दिला काय तिकडच्या तिकडच्या हा त्याला द्यायचं बाकी आहे मला घेतलं बस झालं या ठिकाणी सामन्याला करायची सुरुवात. पुन्हा एकदा पुढे येऊन टोला चेंडू. पंचांचा निर्णय पाहूया. पंच शंकर काय डिसिजन देत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारचा पंचांशी वादावाद करायचा नाहीये. पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय राहील. आणि पंचांनी अपील फेटाळून लावले. या ठिकाणी सुंदर अशी रनिंग अविनाश यांची. एकच रन. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा यश यांचा सामना करेल सर्वेश. सुंदर असा फटका सर्वेशच्या बॅट मधून. आणि आता होतोय बाद अविनाश यांच्या स्वरूपात. पहिला धक्का. मागील चेंडूवरती आपल्याला जीवदान मिळालं होतं परंतु पुढील चेंडूवरती धावचीत होतोय तो अविनाश. सुंदर असा फटका सर्वेशच्या बॅट मधून. या ठिकाणी आपल्या विनंतीस मान देऊन वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग या सामन्यास उपशाखा प्रमुख राजनजी सावंत यांनी भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुहास याच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मित्रांनो आपल्या संघासाठी या 3 धावा नव्हे तर केवळ सेमीफायनलची मॅच या ठिकाणी टर्निंग पॉइंट होऊ शकते. सुंदर अशी फलंदाजी सर्वेश मालप यांची. पुन्हा एकदा सुंदर असा फटका लकी यांचा. त्याचबरोबर सुंदर असं क्षेत्ररक्षण भावेश युवा मंच. खरंच नावाप्रमाणे सर्व खेळाडू युवा. चेंडू 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक. बाउंड्री लाईन वर देखील तितकेच युवा खेळाडू या संघाने बाउंड्री लाईन. आणि पुन्हा एकदा सर्वेश मालप मॅन इन फॉर्म. सर्वेश मालप सीमारेषा पार येतोय महालक्ष्मी खणखणीत चौकार. 1 टू गो. एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. दोस्ती स्ट्रायकर्स या संघासमोर अंतिम सामना. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विक्रम 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 13. विक्रम 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. सेमीफायनलचा सामना. या ठिकाणी आपल्या विनंतीस मान देऊन आपल्या मंडळाचे सल्लागार निलेशजी जाधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. मी राजेशजी मालप यांना विनंती करतो की निलेश जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. आपल्या मंडळाचे सल्लागार निलेशजी जाधव यांनी वेळात वेळ काढून आपल्या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन आणि या ठिकाणी एक मोठी अशी अनाउन्समेंट या ठिकाणी जाहीर होते
भावेश युवा मंच हा जर संघ फायनल मध्ये जिंकला तर तुमचे संघ मालक भावेश बारसकर यांच्याकडून गोवा इथे तुम्हाला सहलीसाठी तुम्हाला पाठवण्यात येईल. धन्यवाद जी भावेश बारसकर. एक मोठी अशी घोषणा या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. गोवा वाह. या ठिकाणी आपल्या मंडळाचे हितचिंतक जगदीश शिंदे साहेब यांनी देखील आजच्या या सामन्यास भेट दिल्याबद्दल मी राजेशजी मालप यांना विनंती करतो की आपण जगदीश शिंदे यांचा देखील सत्कार करायचा आहे. आणि या ठिकाणी सर्वेश साहेब यांनी देखील आजच्या या सामन्यास भेट हा हिरो ठरतोय की विलन विक्रम 11 साठी आणि भावेश युवा मंचासाठी सर्वेश सारखा महत्वाचा खेळाडू अजून देखील पिच मध्ये उपस्थित. संघाची धावसंख्या होती ती 18, अजून देखील 14 धावांची गरज. राजन सावंत त्याचा कोणाला सांगू. मी या ठिकाणी उपशाखा प्रमुख राजन सावंत यांनी देखील आपल्या मंडळास भेट दिल्याबद्दल त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येते. धावसंख्या झाली आहे ती 18, 19. तीन बॉल. सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण मानस कदम यांच्या मार्फत बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 20. सुंदर असा फटका पुन्हा एकदा सर्वेश यांचा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सर्वेश चोरगे. सर्वेश विरुद्ध सर्वेश असा हा सामना. मी कोण करते या ठिकाणी उपशाखा प्रमुख राजन सावंत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर किती झाला बघ. 1 मिनिट. 22 धावसंख्या झाली आहे ती 22. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. पाहूया पंचांचा इशारा येतोय हा 2 धावांचा. मॅच ऑन आहे मित्रांनो. सर्वेश सारखा महत्वाचा खेळाडू अजून देखील क्रीजवर आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे ही मॅच आवडल्यास जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रेक्षकांकडून. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय सर्वेश मालव आपल्या संघासाठी. अतिशय महत्वाचा खेळाडू. भावेश युवा मंच या संघाला कुठेतरी ती अनाउन्समेंट मध्ये थोडेसे आहारी गेलेत. गोवा सारखी ट्रिपची अनाउन्समेंट झाली आणि थोडासा संघ या ठिकाणी मागे दिसतोय. पाहूया शेवटचं षटक. सर्वेश मालव यांनी जर हा सामना जिंकून दिला तर तुषार सोनावणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी संकेत यांच्या स्वरूपात केदार यांच्या स्वरूपात सुंदर अशी गोलंदाजी संकेत यांची. बॅटची कडा चेंडू जातोय आणि या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या वर. सर्वेश सारखा मोठा खेळाडू नॉन स्ट्राईक वर आहे. विक्रम 11 संघ 5 चेंडू आणि मित्रांनो 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. मॅन इन फॉर्म सर्वेश मालप हा अजून देखील नॉन स्ट्राईक वर आहे. पाहूया संकेत गोलंदाजीवरती. 5 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांना देखील विनंती आपण पडद्यावरचे हात मागे घेऊन उभं राहायचे. अतितटीचा सामना सेमीफायनलचा सामना. 5 चेंडू 8 धावा. मॅच ऑन आहे मित्रांनो. जर की तर दोन्ही संघांकडे पारडं समसमान. 5 चेंडू 8 धावा. संकेत
आणि थोडीशी चूक या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजामार्फत. थोडस दडपण या ठिकाणी दबाव दिसते. अंडर प्रेशर युवा खेळाडू संकेत सारखा महत्वाचा खेळाडू नॉन स्ट्राईक वर आहे. नो चेंडू टाकलेला होता. नाही रे, मोहित आहे, मोहित. मोहित संकेत सामना करेल. मोहित 5 चेंडू 7 धावा. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. आता स्ट्राईकला आलाय मित्रांनो सर्वेश मालव. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सर्वेशच्या फलंदाजीसाठी. किती बॉल? याचं नाव काय? मानस मानस मित्रांनो या मानस कदम साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. अतिशय महत्वपूर्ण असा चौकार या ठिकाणी मानस कदम कडून अडवलाय. निलेश दारवडकर यांच्याकडून या क्षेत्ररक्षणासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मानस कदम साठी आलेलं आहे. वा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मानस कदम. यू ब्युटी. या ठिकाणी मानस कदम साठी बक्षिसांचा वर्षाव. निलेश जाधव, राजेश बांगडे, राजेश मालप या सर्वांकडनं रोख रकमचं पारितोषिक. वा पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. अबे 27 तीन चेंडूत 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 4 नाहीये 4. सर्वजण बघतात आहे. विक्रम 11 चे संघ मालक कैलास सोनावणे या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने सर्व खेळाडू उपस्थित. सुंदर असं प्रदर्शन. खरंच 1 2 3 4 असं 400 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मानस कदम साठी आले. मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि छोटीशी चूक या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या गचास क्षेत्ररक्षण विकेट किपिंगचं प्रदर्शन. नाव काय त्यांचं? विनोद विजय मांगडे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. मानस कदम म्हणजे टोटल 500 रुपयाचा मानकरी. आणि 2 चेंडूत 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. मित्रांनो सर्वजण आपल्या जागी उभे आहेत. या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव. सर्वेशचे वडील आपल्या मंडळाचे सल्लागार राजेश मालप यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये बोलायचं नाहीये. प्लेयर थंड आहे. प्लेयर कोणी मागून बोलू नये. 2 चेंडू 4 धावा आणि थोडीशी गव्हर्नमेंट कस या ठिकाणी लागते. थंड आहे. प्लेयर कोणी मागून बोलू नये. सर्वांच्या नजरा ज्याच्यावर होत्या असा सर्वेश मालप हा तंबूत जाऊन परततोय अतिशय मोक्याच्या क्षणी. मित्रांनो मॅच अजून संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. 1 चेंडू 4 धावा. तुम्ही किती सर्व्हिसला पारितोषिक दिलं पण युवा मंच गोवाला जाणार आहे. या ठिकाणी युवा मंच देखील त्या तयारीत आहे. त्यांचे संघ मालक भावेश बारसकर तुम्हाला गोव्याची ट्रिप देणार आहे. संतोष यांनी जर हा सामना जिंकून दिला तर आमचे मित्र तुषार सोनावणे यांच्याकडून संत्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. जर हा सामना जिंकून दिला आणि ही घोषणा पैसे आल्यावरतीच केली जाते. पैसे आपल्या जवळ आलेले आहेत. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. आणि अशाच प्रकारे भावेश युवा मंच या संघाने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. अभिनंदन भावेश युवा मंच आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक विक्रम 11 संघ. मी भावेश युवा मंचाचा जो क्षेत्ररक्षणाचा खेळाडू होता मानस कदम कृपया आपल्या त्या क्षेत्ररक्षणाने ही संपूर्ण मॅच पलटून दिली. मानस कदम आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचे.
आणि अशाच त्या विनोद Yes, yes.